एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आमच्याकडे आज जेवायला काय बनवायचं असा प्रश्न विचारला की उत्तर असतं पराठा. माझ्या मुलाला सगळ्याच प्रकारचे पराठे खूप आवडतात, त्यामुळं मी पण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पराठे ट्राय करत असते. तर आज मी बनवणार आहे बीटरूट पराठा आणि टोमॅटोची चटणी. खूपच सोपी, हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. सगळ्यात आधी मी इथे 2 बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बीट आपल्याला छान बारीक खिसून घ्यायचे आहेत. बीट खाण्याचे बरेच फायदे आहेत, जसं की बीट आयर्न रिच आहे. डायजेस्टिव्ह हेल्थ पण इम्प्रूव्ह होते. आता खिसलेल्या बीटमध्ये थोडा ओवा, तीळ, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्येच आता गव्हाचं पीठ घालून थोडी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आणि ही कणिक आता 10 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आता आपण टोमॅटोची चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेऊ. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये थोडी मोहरी, कढीपत्ता आणि हळद घालून घ्यायची आहे. त्यातच 2-3 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं लाल तिखट घालून बारीक केलेले टोमॅटो टाकायचे आहेत. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण जे बारीक केलेलं टोमॅटो आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट आपण ते शिजत ठेवणार आहोत. टोमॅटो छान शिजलेले आहेत. आता हे थंड झालं की थोडंसं मिक्सरमधून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. आता पीठ पण छान भिजलेलं आहे, तर मग मी त्याचे पराठे बनवून घेते. हे पराठे दोन्ही साईडनी छान तुपात भाजून घ्यायचे, खूप टेस्टी होतात. बीटरूट पराठा आणि टोमॅटो चटणी कॉम्बिनेशन हे खरंच खूप छान लागतं. जर तुमच्याकडे पण लहान मुले असतील तर मी ही रेसिपी तुम्हाला हायली रिकमेंडेड करेन, कारण रोजच्या चपाती भाजीपेक्षा काहीतरी वेगळं लहान मुलांना नक्कीच आवडतं. खूपच कमी टाईममध्ये आणि कमी एफर्ट्समध्ये आपण ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवू शकतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.